नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता उमाटे बोलते. व्हिडिओ रात्रीचं का काढते मी? कारण खूप शांतता असते. दिवसभर अजिबात व्हिडिओ काढता येत नाही. घरात छोटी छोटी मुलं आहेत आणि आम्ही ज्या सोसायटीत राहतो गोंधळ खूप असतो, आवाज येतो, म्हणून मी संध्याकाळी व्हिडिओ काढते. तर संध्याकाळी व्हिडिओ काढण्याचा उद्देश हा आहे माझा. तर मला काय सांगायचं होतं की आपल्याला मुलगा होतो, मुलगी होती. मुलगा झाल्यानंतर आपल्याला किती आनंद होतो, खूप आनंद होतो. त्या मुलाला आपण 9 महिने 9 दिवस पोटामध्ये ठेवतो आई. मग त्या मुलाला फुलासारखं जपतो. हाताच्या तळहाताला जसा फोड येतो ना आपण जपतो, तसं जपतो त्या मुलाला आपण. जपतो का नाही सांगा बरं? सगळेच जपतात. ते झोपडीमध्ये राहू दे किंवा महालामध्ये राहू दे, बंगल्यात राहू दे, बिल्डिंगमध्ये राहू दे, कुठेही त्याचा जन्म होऊ दे, पण आई ही मुलाला जपतच असते. कारण मला मुलगा झाला आहे, आज तो मोठा होणार, मी त्याला शाळा शिकवणार आणि मग मोठा झाल्यावर मी त्याच्या जीवावर राज्य करणार, असं आई म्हणत असते. प्रत्येक आई म्हणते, साहजिकच आहे. कारण आपण आपलं म्हातारपणीचा काठीचा आधार मुलगा असतं का नाही? सगळ्यांचंच असतं. मग काय त्यांना गर्व वाटते. काय मुलांची गरज आहे म्हातारपणी जगायचं? आपण असंच जगू, आपण तसं जगू. नसतं तसं. गरज असती मुलांची. जसं त्याला आपण वाढवताना आईवडिलांची गरज असती, असते की नाही? तसं आईवडिलांना सुद्धा त्याची गरज असती. आज तुम्ही कामाला ठेवा, सांभाळणारे ठेवा, गरज असते. तुम्हाला लईच त्या मुलाला दुसऱ्या देशाला आहे, आईवडिलांची कदर नाही त्याला. अशी मुलं काय करतात, आईवडिलांना उचलतात, पैसे टाकतात, वृद्धाश्रममध्ये टाकतात. हे एक जास्त आता नवीन निघाले. खूप मुलांना आपण शिकवतो, त्याला वळण लावण्याचा खूप प्रयत्न करतो. कारण आपल्याला वाटतं की आपला मुलगा चांगलं शिकावं. वाटते की नाही? कोणाला पण वाटते, साहजिकच आहे. मुलगा मोठा होतो, मग शिकतो, चांगल्या पदावर नोकरीला लागतो, लग्न होतो, 2 मुलं पण होतात. असं कसं पटपट होते, ते प्रत्येकाच्या नशिबात असावं लागतात ह्या गोष्टी पटपट व्हायला. ते प्रत्येक आईवडिलांचं नशीब किंवा मुलांचं नशिबात नसतं. तर काय काय वडील खूप भाग्यवान नशीबवान असतात. त्यांना देव मुलगा देतो, म्हणजे मुलगा काय मुलगी काय देतो, त्याचं लग्न होतं, सगळं असं कसं पटापट पटापट होऊन जातं. काय जास्त त्यांना हे करावं लागत नाही असं. मग अचानक त्याला त्याची छपरी मित्र भेटतात. झालं मग आपल्या आयुष्यामध्ये वादळ येतं. हे साहजिकच आहे. छपरी मुलं आली म्हणजे दारुडे आली. मग एवढी चांगली नोकरी असते मुलाला, त्याला बोलवून घेतात. मग हळू दारूचं व्यसन लागतो. अफाट दारूचं व्यसन लागतं. त्याला काहीच कळत नसतं परत. आपली बायको काय, मुलं काय, आई-वडील काय, काही कळत नसते. आणि एक तर नोकरीच्या गावात असल्यामुळं मुलगा वेगवेगळीकडे राहतो, आई-वडील वेगळीकडे राहतात. नोकरी असल्यामुळं राहावंच लागते. पण कधी ना कधी बायकोला त्याच्या आईवडिलांना सांगावं लागतंय. कारण उद्या जास्त जर बिघडला मुलगा तर आम्हाला म्हणतील, म्हणजे म्हणती सासू-सासऱ्याला म्हणतील की तुम्ही सांगितलंच नाही, आहे ना? मग आई-वडिलांनी काय करायचं त्यावेळेला? पूर्ण पोरगं वाया निघून गेलेलं असतं आणि आता काय करावं समजत नाही. पण ह्या मुलांना एवढं समजत नाही की आपण कोणाची संगत पकडावी, काय पकडावी. ते छपरी मुलं, ना त्यांना नोकरी नाही, कारण त्यांची लग्न झाली नाही, तुम्हाला बोलवून नेतात, दारू पाजतात. अक्षरशः त्या छपरी मुलांचा तुम्ही मार खाता. फार इज्जत आईवडिलांच्या धुळीला मिळवतात. पाहुणे समजतं ते, उडत उडत जातात, थू थू करतात. मग बघा बाबा, काय ह्यांना मुलांच्या जीवावर उड्या मारत होते. काय ह्यांचा मुलगा काय नोकरीला काय लागला, काय भाव खात होते आणि काय मुलगा निघाला. छपरी पोरांचा मार खाऊन आला. अरे सुधरा जरा. आपली हैसियत काय, आपली नोकरी काय, आपण राहतो कसं. त्या आईवडिलांनी भरपूर कष्ट घेतलेले असते तुम्हाला सांभाळण्यासाठी, तुम्हाला नोकरी लावण्यासाठी, तुमची लग्न जमवण्यासाठी. ते आजारी असतात, त्यांचा BP असतो, त्यांना शुगर असते आणि तुम्ही जर असं त्यांना त्रास दिला तर
काय होणार आहे त्यांचं? त्यांची स्वप्न तर धुळीला मिळवून टाकता तुम्ही. तुम्ही त्यांचा आधार बना. ते तर लांबच राहिलं. जिवंतपणी त्यांना अक्षरशः मारून टाकतात. मेल्यावरचं होतंय. जर कुणाचा मुलगा असं वागायला लागला, एवढा चांगल्या नोकरीवर आहे, रस्त्यात दारू पिऊन मारामारी करतो, त्या दारूवाल्याच्या दुकानात जातो, काय माहिती त्याला बारवाल्याच्या दुकानात जातो, तिथं मारामारी करतो. तुझी नोकरी काय? गव्हर्मेंट सर्व्हिस आहे तुला. कुठल्या युगामध्ये राहतोस तू? जग कुठं कुठं चाललंय. प्रसिद्धी मिळवायची ते तर लांबच राहिलं. मुलं असते तर मुलांनी काय आदर्श घ्यावा आपल्या वडिलांचा, किंवा येणारी पिढी आहे तुमच्यापाशी जी छोटे छोटे मुलं आहेत, करिअर करते, तुम्ही ज्या क्षेत्रात कामाला आहेत त्या क्षेत्रामध्ये मुलं करिअर करतात, तर तुमच्याकडनं हे शिकावं. अरे माझा मित्र एवढा चांगला नोकरी लागला, हा नाही काय रे बरबाद झाला, पिदोडा झाला, मार खाल्ला. छपरी पोरांचा मार खावणारा तो, तोंडात शेण घालतील एवढं महागं नावं ठेवतात आपल्याला. आणि महागं नावं ठेवतेच होते. नावं ठेवणाऱ्याचं काय काय तेमच असते. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम आहे काय ना. पण आपल्याला कळायला पाहिजे ना आपण काय करतोय. आपण ह्या नोकरीसाठी किती प्रयत्न केलेला असतो. त्या बापाचा जीव काय म्हणत असेल. बापाची जरा सुद्धा तुम्हाला जाणीव नसते. बाप ना न रडता सगळं सांगतो तो की मला किती त्रास होते. तो त्रास होतो त्याला. त्याच्या जीवाचा विचार करा. शेवटी बाप असतो तो, रडत नसतो तो, मनातल्या मनात खात असतो. आज त्याचा मुलगा एवढा चांगल्या नोकरीवर आहे, छपरी पोरांचा मार खातो, दारू पितो, फोन करतो, बायको फोन करतीन, बाप फोन करतो, बापाला म्हणतो पप्पा मला 200 रुपये पाठवा, मला 100 रुपये पाठवा. तुझी बोलण्याची स्थितीमध्ये नसतो तू. एवढा दारू पितो, तू बोलू शकत नाही, चालू शकत नाही. किळसवाना प्रकार आहे हा, निर्लज्जपणाचा. किळस येते अशा मुलांची. काय वाटलं असेल त्या बापाच्या काळजाला. हार्ट अटॅक येऊन बाप मरल तरी तुम्हाला काय वाटणार नाही. अरे नोकरी मिळत नाही आजकालच्या मुलांना. किती पदवीधर मुले तर कसल्या नोकऱ्या करतात. वडापाव खाऊन सिटीमध्ये शहरामध्ये राहतात, नोकऱ्या मिळत नाहीत त्यांना. तुम्हाला देवाच्या त्याने एवढी चांगली नोकरी मिळाली आहे, तुम्हाला त्या नोकरीची ती कदर नाही, आईवडिलांची कदर नाही. तुम्ही काय वागताय, शुद्धीवर नसताय तुम्ही. असं जर वागलं तर मेल्यावरच होते. जगाचा कोणाचं कोणी म्हणणं नाही ते विचार तर करू नका, पण स्वतःचा विचार करा. ज्या माऊलीने आपल्याला जन्म दिलाय तिला काय वाटलं असं, तिने आपल्याला कसं वाढवलंय. का आपल्या बापदादाने आपल्याला इस्टेट करून ठेवलेली नसते सगळ्यांच्या नशिबात. सगळ्यांचीच नसते. बापदादांची भरपूर इस्टेट असते त्यांना. आपल्याला स्वतःला कमवायचं आहे. ते कमवण्याचं साधन तुमच्याकडं आहे. जे तुम्ही कमवण्याचं साधन आहे त्या साधनाकडे पूर्ण दुर्लक्ष करता तुम्ही. एकदा नोकरी गेल्यावर मग काय करणार. जे आपण काम करतो त्या नोकरीचा आदर करायला शिका. देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातलाय, माणसासारखं जगा. तुम्हाला बोलता येते, तुमची इच्छा प्रकट करता येते तुम्हाला. प्राण्यांसारखं तर नाही ना. गाडीवर जातात ना कोंबड्या उलट्या बांधून, खाली मुंडकं पाय, त्या कोंबड्याच्या तोंडाला फेस येतो. त्यांना माहीत असते आपला आता जीव जाणार आहे, पण ते बोलू शकत नाहीत ना. अरे आम्हाला नीट तरी न्या म्हणून बोलू शकतात का. रस्त्यावर फुटपाथवर रस्त्यावर सिग्नलवर कुत्रे मरतात रोज एक दोन. त्यांना म्हणता येते का ब्रेक नीट दाबा, आमचा जीव चाललाय.
कुत्र्यांना बोलता येत नसे प्राण्यांना. माणूस एकच असा प्राणी आहे, देवाने तुम्हाला सर्व काही दिले, पण त्याचा उपयोग करत नाही तुम्ही. निसर्गाने तुम्हाला भरभरून दिलेलं आहे, पण तुमच्या डोक्यामध्ये शिरत नाही की आपण किती सुखी आहे. आपल्याला देवानी मनुष्य म्हणून घडवले, मनुष्याचा जन्म दिला आहे, त्याचा वापर करा चांगला. हे जीवन सार्थक लावा, काहीतरी बना जीवनामध्ये. माणूस म्हणून ह्या पृथ्वी तलावर तुम्ही अवतरलात. त्या आईच्या जरा ओटीच्या पोटाचा आदर करा. ज्या पोटात आई तुम्हाला ठेवलंय, जन्माला घातलंय, तिची इज्जत करा. उचलायचं जीभ, लावायचं टाळ्याला. काय समोर लोक बोलत नसेल, महाग बोलतात, बोलणारच ना. जन्म दिलाय, उपकार माना त्या देवाचे. भगवंता, तू आम्हाला माणूस म्हणून जन्म घातलाय या पृथ्वी तलावर. किती मोठे उपकार आहे त्याचे आपल्यावर. जन्माला घातलाय तो माणूस म्हणून. नाहीतर प्राण्यांच्या जन्माला घातलाय. काय प्राण्यांचे आलेत बघा, बोलता येत नाही त्यांना. काय बोलणार ते प्राणी? तुमच्यासारखं बोलू शकतात का ते? तुम्ही पाहिजे तसं राहता, पाहिजे तसं वागता, येत नाही तसं. त्यांना पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवलं तर कोंडूनच ठेवतो. त्यांना बोलता येत नाही आम्हाला बाहेर काढा, आम्हाला बी फिरू द्या बाहेर, आम्हाला हे जेवायला द्या, आम्हाला ते जेवायला म्हणता येत नाही. जे टाकल ते खातात माणसं, ते है ना. तुम्हाला जे पाहिजे तुम्ही खाता, म्हणता येते का तसं प्राण्यांना? मला आज हे नको, मला ते दुसरं द्या जेवायला. आज मला तुम्ही लाडू दिलेत, आता मला पेढे द्या, मला गुलाबजामुन द्या, आज चपाती दिली, उद्या भाकरी द्या. म्हणता येते का? तर नाही म्हणता येत. तुम्ही काय बी खाऊ शकता, बोलू शकता तुम्ही, तरी तुम्हाला एवढी मस्ती. खावा की भंजून. देवाने एवढी चांगली नोकरी दिली, चांगला उपभोग घ्या नोकरीचा. आईवडिलांची साथ आहे तुम्हाला. लोकांना आईवडील तर नसतेच. प्रार्थना करते देवाला, देवा माझी काय आई एवढं लवकर तू वर बोलवून घेतलास, अजून थोडे दिवस जगायला पाहिजे होती माझी आई, बघायला पाहिजे होती माझे मुलं मोठे होत असताना. असं म्हणतात. तुम्हाला सगळं दिले देवानी. आई वडील दिले, मुलं दिले, बायको दिली, नोकरी दिली, स्वतःचं घर दिलं, पण आम्हाला सहन होत नाही ना. आम्हाला अजून पाहिजे. त्याच्यासाठी कष्ट करा ना. मग पाचची बोटं सारखी नसतात, सगळ्यांचं सारखं नसतं. कुणाचं कमी, कुणाचं जास्त असतं. पण माणूस आला ना, त्या माणसासारखं जगून दाखवा तुम्ही. श्रीमंत गरीब काय नसतं. तुमच्या जगण्यामध्येच सगळं दडलेलं असेल, तुम्हाला माहीत नसतं. हेवा वाटावं माणसाला, असं जगावं. तुमच्याकडून लोकांनी काहीतरी शिकावं. काय माणूस आहे, काय राहतोय, काय जगतोय आईवडिलांना. अरे कमीत कमी डोक्यावर छप्पर 2 टायमाला जेवायला तरी मिळते ना आपल्याला. बघा, फुटपाथवर लोक राहतात. ही आहे पुणे, ते गाडी तळं म्हणून एक हडपसरला एरिया आहे, गाडी तळा. त्या गाडी तळाचे असं खाली फुटपाथ आहे, तिथं काय लोक राहतात बाबा. 3 दगडाची चूल पेटवतात आणि त्याच्यावर अन्न शिजवून खातात. काय त्यांची हालत आहेत. घर नाही, दार नाही, काय नाही त्यांना. कोण शिकवते हो त्यांना शाळा? कुठनं पैसा आणावं त्यांनी? शिक्षणही नसते त्यांना. तिथनंच फुलं घेते, तिथंच विकते, तिथंच हार करतात, तिथंच खातात. त्यांना मन नाही. त्यांना वाटत नाही आम्ही शाळा शिकाव. पैसे कुठे त्यांच्याकडे शाळा शिकायला? सगळ्या अडाणीत. असेच फुटपाथवर जन्माला येतात, असेच मोठे होते आणि असेच जातात. पण तुमचं नशीब किती मोठं आहे बघा. तुम्हाला नोकरीपासून सगळं दिलं देवाने. भूतकाळात जाऊ नका तुम्ही. भूतकाळाच्या गोष्टी द्या विसरून. भविष्य काळाचा विचार करा. वर्तमान काळात जगा आणि विचार भविष्य काळाचा करा. तर जिंकलो आपण. समजलं का?
चला मग एकदम मला आठवण आली असं काहीतरी बोलावून मी विसरून जाते ना, म्हणून ते पटकन उठले न पटकन म्हणलं एक टाकून द्या व्हिडिओ आता. आता तर ते काय खूप नियम आले तर ह्याने आपले सोशल मीडियावर स्वतःचाच चेहरा दाखवा, स्वतःचंच बोला असं हे करायला लागलेत. त्याच्यामुळं म्हणलं चला आता रील्स काढायचं कमी करावं आणि जे आपल्या मनात येईल ते बोलून टाकावं. आणि तुम्हाला जर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आवडीनं पूर्ण व्हिडिओ बघून एक सबस्क्राईब करत जावा, लाईक करत जावा. कारण ह्या आपलं चॅनलचं खूप मोठा एक आपण हे करणार आहोत. याचा सदुपयोग करणार आहे पण. या माझ्या चॅनलचा खूप म्हणजे जे निराधार असतात ना आपण त्यांच्यासाठी काहीतरी करणार आहोत. त्याच्यासाठी फक्त तुमची एक सबस्क्राईब आणि पूर्ण व्हिडिओ बघण्याची गरज आहे मला. फक्त तुमचा एक लाईक, एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघत जावा. हे जरा आता YouTubeचं काय झालं आहे, सटकलं आहे त्यांनी. धडाधड हे करून टाकायला लागले. कमी, कमी, कमी करायला लागल्या. मग ते आपण त्याला हे द्यायला पाहिजे, मात द्यायला पाहिजे त्याला. तो असं करतो ना, आम्ही असं करतो बघ. हे ना, तू शेर आहे तर आम्ही सव्वा शेर आहे. चला मग सगळ्यांनी व्हिडिओ पहा आणि नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. कारण तुमचा एक फॉलो मला खूप मोलाचा आहे आणि हा खूप चांगल्या कामासाठी आपण वापर करणार आहोत. तुमचा एक फक्त फॉलो आणि हा काय 15 मिनिटाचा व्हिडिओ. चला मग धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.